मर्सिडीजमधून फिरणाऱ्या लेआउटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं. राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सातत्यानं पुढे येत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्य तो वेळी योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमातून राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल अशी माहिती दिली. मात्र लेआउटवाल्यांना, फार्म हाऊसवाल्यांना, कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी जो 1500 रुपये सुरू केलेला आहे तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. आमच्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता की पुढील 5 वर्ष शेतात विजेचं बिल येणार नाही. तसेच आमच्या सरकारने सांगितलं खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत, त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत. पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांचे लेआउट आहेत, फार्म हाऊससाठी कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी भेटणार नाही. धनदांडग्यांना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. आंदोलन मागे घेतलं होतं. 15 दिवसात शेतकरी कर्जमाफीची जी आहे ती उच्चस्तरीय समिती तुम्ही नेमणार होते. उद्या 15वा दिवस होते, काय नेमका स्टेटस आहे? माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच चर्चा केली आहे. आमची समिती तयार होत आहे. अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू. आणि जे 14-15 मागण्या आहेत तर 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे. माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे. आमचे 8-10 मंत्री आम्ही एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील. आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे, दिव्यांगाकरता मागण्या आहे, अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरतासुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे, त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धनदांडग्याला द्यायला नको. ज्यांचे फार्म हाऊस आहे, ज्यांचे मोठे मोठे घरं आहेत, ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं, या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.